जनसामान्यांचा निर्भीड निपक्ष बुलंद आवाज जनता ठाणेदार न्यूज। संगमनेर येथील सूरज शिंदे यांच्या हत्येसंदर्भात गुन्हा नोंदवून सकल चौकशी करण्याची वैदू समाज विकास फाउंडेशनची मागणी। संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 12 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सूरज सूर्यबान शिंदे यांची अज्ञात इसपाकडून मारहाण करून हत्या करण्यात आली होती। या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपींना कठोर शासन करावे अशी मागणी अखिल महाराष्ट्र वैदू समाज विकास फाउंडेशनच्या वतीने पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे। सविस्तर माहिती अशी की मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 12/2/2026 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास सूरज सूर्यबान शिंदे यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला होता, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे। कैलासवासी सूरज सूर्यबान शिंदे हे आपल्या कुटुंबातील एकमेव कमवते व्यक्ती होते। त्यांच्या पश्चात वृद्ध आई वडील पत्नी आणि 2 लहान मुले असा परिवार असून त्यांच्या निधनामुळे कुटुंबातील आर्थिक व मानसिक संकटे कोसळले आहेत। वैदू समाजाच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की अखिल महाराष्ट्र वैदू समाज विकास फाउंडेशनचे अध्यक्ष श्री राजूरामा लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत। कलम 302 अन्वये गुन्हा सदर घटनेची गांभीर्याने दखल घेऊन भारतीय दंड संहितेचा कलम 302 हत्यानुसार सखोल चौकशी करण्यात यावी। या प्रकरणात प्रवीण शिंदे नावाचे साक्षीदार असल्याचे समोर येत असून सत्याचा उलगडा करण्यासाठी त्यांची नार्कोटेक्स करण्यात यावी। महेश सूरज शिंदे यांचे कुटुंब अत्यंत गरीब असून त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा अखिल महाराष्ट्र वैदू समाज संघटनेचे आंदोलनाचा इशारा दिला आहे। जर या प्रकरणाचा तपास योग्य मार्गाने झाला नाही आणि कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर अखिल महाराष्ट्र वैदू समाजाच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासनाच्या परवानगीने राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही संघटनेनं दिला आहे। या निवेदनाद्वारे मारुती दुर्गा गायकवाड, मारुती मल्लू गायकवाड, जगन्नाथ मच्छिंद्र शिंदे, मारुती वसंत शिंदे, रामा तात्या शिंदे, श्यामराव शिंदे आणि बबन गायकवाड यांच्यासह इतर सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। या निवेदनात प्रति अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक SP गाडगे साहेब आणि संगमनेर विभागाचे DYSP सोनवणे साहेब यांनाही पाठवण्यात आले आहे। या संदर्भात पोलीस प्रशासनाकडून पावले उचलली जात आहे। हे निवेदन संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे समीर बारवकर यांना देण्यात आले आहे। त्याचप्रमाणे संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी सोनवणे साहेब यांनाही देण्यात आले आहे। जनता ठाणेदार न्यूज रिपोर्ट रामा लोखंडे, संगमनेर। मी राजू रामा लोखंडे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला माजी नगरसेवक, तसेच अखिल महाराष्ट्र वैदू समाज संघटनेचा मी अध्यक्ष आहे। आज पोलिसांनी जो शिंदे म्हणून जो साक्षीदार आहे प्रवीण शिंदे, हा साक्षीदार नेहमी ज्यावेळेस पोलिसांनी चौकशी केली असता किंवा आमच्या कार्यकर्त्यांनी चौकशी केलेली असता तो प्रत्येक वेळेला आपल्या स्वतःचा जबाब बदलत आहे। म्हणून त्या साक्षीदाराची पूर्ण नार्कोटेक्स व्हावी आमच्या या संघटनेच्या माध्यमातून त्यांना म्हणायचं आहे, आम्हाला सांगायचं आहे की तो जो साक्षीदार आहे तो डुप्लिकेट आहे, बनावटचा आहे, असा या आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्हाला पोलिसांना त्या साक्षीदाराच्या विरोधात नार्कोटेस्ट करावी अशी संघटनेची मागणी आहे। दिनांक 12 तारखेला संध्याकाळी 8 वाजता सूरज शिंदे त्यांचं
अपघाती किंवा घातपाती निधनाबद्दल आम्ही अखिल महाराष्ट्र वैद्य समाज संघटनेच्या वतीनं चौकशी करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. त्या चौकशीमध्ये असे दिसले की सूरज शिंदे यांच्या घरामध्ये 2 लहान लेकरं आहेत, पत्नी आहे आणि म्हातारे आई वडील आहे. घरात करता कमावता तो एकटाच होता आणि आज त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबावर ते दुःख कोसळलेलं आहे. त्या दुःखामध्ये अखिल महाराष्ट्र वैद्य समाज संघटनेच्या वतीनं त्यांना दुःख सहन करण्याची शक्ती दो अशी ईश्वरचरणी आम्ही आमच्या वतीनं त्यांना हे करतो. तसेच त्या कुटुंबावर ते दुःख झालेलं आहे, ते दुःख कुठल्याही कुटुंबावर होऊ नये अशी माझी इच्छा आहे. परंतु काळाच्या ओघामध्ये ते झालेलं आहे. परंतु ही जी घटना झालेली आहे त्या घटनेमध्ये पूर्ण घातपात आहे. कारण ज्यावेळेस माणसाचा ॲक्सिडेंट होतो 1-2 ठिकाणी त्याला मार लागतो, पूर्ण याच्यामध्ये पूर्ण शरीराला जखमा आहेत. त्या जखमा असून ग्रामस्थांनी ती घटना पाहिलेली आहे. त्या ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार किंवा त्या स्थानिक लोकांच्या बोलण्यानुसार त्या ठिकाणी लोक सायऱ्या पळत होती आणि त्या ठिकाणी ती ॲक्सिडेंट नसून घातपातच झालेला आहे असं पूर्ण या संगमनेरच्या ग्रामस्थांनी व तिथल्या कार्यकर्त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. मी दोन्ही अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे चौकशी करण्यासाठी. आम्ही स्वतः त्यांना फोनवरच्या माध्यमातून त्यांना संपर्क साधलेला असता ते म्हणले आमच्याकडे पुरावा नाही आहे. पुरावा नसल्यामुळे आम्ही त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल करू शकत नाही. परंतु आज प्रत्यक्ष पाहणी केलेलं असता त्या मूर्त व्यक्ती जे सूरज शिंदे आहे त्याच्यावर पूर्ण जखमा आहेत. जखमा जर 1-2 ठिकाणी झालेल्या असेल तर पूर्ण ॲक्सिडेंट झालेला असं गृहीत धरता येईल. परंतु त्यांना घातपात मारहाण केल्यानेच त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे असा आमचा पूर्ण 100% आरोप आहे. म्हणून या संगमनेरमधील PI वरिष्ठ PI असतील किंवा DYSP असेल, मी त्यांना निवेदन करू इच्छितो की संघटनेच्या वतीनं की त्यांची पूर्ण सखोल चौकशी व्हावी आणि या कुटुंबाला न्याय मिळावा. जर त्यांनी सखोल चौकशी करून न्याय नाही दिला तर संघटनेच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे जिल्हाधिकारी कार्यालय आहेत त्या ठिकाणी तीव्र आंदोलन संघटनेच्या वतीने करण्यात येईल. ही दखल माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना आम्ही संस्थेच्या वतीनं संघटनेच्या वतीनं त्यांना निवेदन देणार आहोत. मी या संगमनेर PI वरिष्ठ PI किंवा ग्रामीणचे PI त्यांना दोन्ही अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो की आपण चौकशी निष्पाप करावं आणि त्या गरीब कुटुंबाला न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे.